रिपोर्टर महेंद्र कांबळे, भारतीय पत्रकारिता व अनुसंधान अन्वेषण संस्था. 20 ऑगस्ट 2025 मान्सून अपडेट. पावसाच्या हंगामाचे अजून 40 दिवस शिल्लक आहेत. आगामी 7 दिवस मध्य पूर्व भारतात मान्सून सक्रिय राहणार आहे. भविष्यवाणी व साक्षीदार प्रेरित. महेंद्र वेताळ यांनी आपल्या लोकांमध्ये भविष्यवाणी केली होती की पाऊस होणार नाही, परंतु 19 ऑगस्ट 20च्या रात्री संपूर्ण जगावर काळोख पसरला. त्यावेळी परमेश्वराचा दास रात्रभर व्याकुळ होऊन प्रार्थनेत गुंतला होता. त्याने परमेश्वराला असे विनविले, पेक्षा जास्त, हे पिता, आम्ही 22व्या मजल्यावर राहतो, पण माझी सेवा झोपडपट्ट्यांमध्ये आहे, म्हणून ढगांमधून तुझा सूर्य प्रकट व्हायलाच हवा. आणि खरोखरच ऑगस्ट 21 रोजी अचानक आकाशात ढग फाटून प्रकाश चमकला. हे पाहून त्यांच्या घरी आणि विश्वासणाऱ्यांमध्ये मोठा आनंद झाला. सर्वांनी प्रभूचे या महान गौरवासाठी आभार मानले. प्रभूचा दास प्रेरित महेंद्र आपल्या लोकांसाठी दिवस रात्र उपवास आणि प्रार्थना करतात. त्याच दिवशी 2 वेळा सूर्य उगवण्याचे अद्भुत दृश्यही अनुभवले गेले. संदेश. या घटनेतून जगातील सर्वांनी हे जाणावे की यहोवा किती भला आहे आणि आपला येशू ख्रिस्त जिवंत आहे. जग बर्बादीकडे जात आहे, पण जिथे परमेश्वराचे दास दिवस रात्र उपवास व प्रार्थना करतात, तिथे काहीही नुकसान होणार नाही, कारण लिहिले आहे, पेक्षा जास्त, प्रभात होताच मी देशातील सर्व दुष्टांचा नाश करीन आणि परमेश्वराच्या नगरातील सर्व अधर्म करणाऱ्यांना संपवीन. स्तोत्रसंहिता 101 ते 8. 31 ऑगस्टपर्यंत हवामानाचा अंदाज. छत्तीसगड, विदर्भ, ओडिशा, ईशान्य भारत, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि किनारी कर्नाटक हलक्यापासून मध्यम पाऊस, काही ठिकाणी मुसळधार. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, पूर्व उत्तर प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि अंदमान निकोबार बेटे व्यापक हलक्यापासून मध्यम पावसाची शक्यता. पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम राजस्थान, आंतरिक कर्नाटक, मध्य महाराष्ट्र आणि रायलसीमा ठिकठिकाणी हलका पाऊस. तमिळनाडू, आंतरिक कर्नाटकाचे काही भाग आणि पश्चिम राजस्थानचा वाळवंटी पट्टा बहुतांश कोरडे हवामान, फक्त विखुरलेल्या सरी. मान्सून ट्रफ सध्या बिकानेर, कोटा, उत्तर छत्तीसगड, मध्य प्रदेशातील लो प्रेशर केंद्र झारसुगुडा मार्गे बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेली आहे. ईशान्य अरबी समुद्र व सौराष्ट्र कच्छ येथे 3.1 ते 7.6 किलोमीटर उंचीवर चक्रवाती परिसंचरण सक्रिय आहे. दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीवर ऑफशोअर ट्रफ सक्रिय असून पश्चिम किनाऱ्यावर ओलसरतेचा पुरवठा सुरू आहे. 20° उत्तर अक्षांशावर 3.1 ते 5.8 किलोमीटर उंचीवर कतरनी क्षेत्र शियर झोन असल्याने मध्य भारतात ढगांचा वेगाने विकास व पावसास अधिक समर्थन मिळत आहे. निष्कर्ष. परमेश्वर आपल्या लोकांमध्ये आशीर्वादाचे कारण ठरतो. त्याच्या महिमेस धन्यवाद.